श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. श्रोत्यांना वंदन. मी आहे अकिरा. आपण ऐकत आहात वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 6. दशरथ राजाच्या अयोध्येतील नागरिकांची स्थिती. अयोध्यानगरीत राहून दशरथ राजा प्रजेचे पालन करीत होता. तो वेद जाणणारा व सर्व उपयोगी वस्तूंचा संग्रह करणारा होता. तो दूरदर्शी, महातेजस्वी आणि नगरातील व जनपदातील प्रजेचा आवडता होता. इक्ष्वाकू वंशात तो अतिरथी होता. तो यज्ञ करणारा, धर्मपरायण आणि जितेंद्रिय होता. तो महर्षितुल्य राजश्री त्रैलोक्यात प्रसिद्ध होता. तो बलवान, शत्रूंचे दमन करणारा, मित्र असलेला व जितेंद्रिय होता. धन आणि इतर वस्तूंच्या संग्रहामुळे तो इंद्र आणि कुबेर प्रमाणे वाटत होता. महातेजस्वी मनुप्रमाणे दशरथ राजा आपल्या प्रजेचे रक्षण करीत असे. धर्म, अर्थ, काम ह्यांची प्राप्ती करून देणारी कर्मे करीत तो सत्यप्रतिज्ञ दशरथ राजा इंद्राने अमरावतीचे करावे तसे अयोध्येचे पालन करीत होता. अयोध्यानगरीत राहणारे लोक प्रसन्न, धर्मात्मे, बहुश्रुत, निर्लोभी, सत्यवादी आणि ध्यानाने संतुष्ट राहणारे होते. त्या श्रेष्ठ नगरीमध्ये ज्याच्या जवळ वस्तूंचा भरपूर साठा नाही, ज्याने धर्म, अर्थ, काम हे पुरुषार्थ सिद्ध केले नाहीत, किंवा ज्याच्याजवळ गाय, बैल, घोडे, धन, धान्य ह्यांचा अभाव आहे, असा एकही गृहस्थ नव्हता. अयोध्येत कामी, कृपण, क्रूर, मूर्ख आणि नास्तिक मनुष्य आढळत नसे. सर्व स्त्री पुरुष धर्मशील, संयमी, आनंदी होते. त्यांचे शील व सदाचार महर्षीप्रमाणे शुद्ध होते. तेथे ज्याच्या जवळ कुंडले, मुकुट आणि पुष्पहार नाहीत असा कोणीही नव्हता. कोणाजवळ उपभोग्य वस्तूंची कमतरता नव्हती. जो स्नान करून स्वच्छ झाला नाही, ज्याने चंदनाचा लेप लावला नाही व ज्याच्याजवळ सुगंधी वस्तू नाही, असा तेथे कोणीही नव्हता. अपवित्र अन्न खाणारा, दान न करणारा, मनावर ताबा नसलेला, बाजूबंद आणि मोहर नसलेला व हातांमध्ये अलंकार नसलेला कोणीही तेथे आढळत नव्हता. अग्निहोत्र न पाळणारा, यज्ञ न करणारा, नीच, चोर, सदाचार शून्य किंवा वर्णसंकरयुक्त असा कोणीही अयोध्यानगरीत नव्हता. तेथील ब्राह्मण आपापली कर्मे करणारे, जितेंद्रिय, दान करणारे, अध्ययनशील आणि प्रतिग्रह घेण्यामध्ये संयमी होते. नास्तिक, असत्यवादी, शास्त्रज्ञान रहित, मत्सरी, अशक्त आणि विद्याहीन असा कोणीही ब्राह्मण तेथे नव्हता. षडंग, वेद न जाणणारा, व्रते न आचरणारा, हजारांपेक्षा कमी दान देणारा, दीन, दुःखी तेथे कोणीही नव्हता. अयोध्येत एकही स्त्री किंवा पुरुष श्रीहीन, रूपरहित आणि राजभक्ती शून्य दिसणे शक्य नव्हते. ब्राह्मणादी 4ही वर्णाचे लोक, देवता आणि अतिथींचे पूजक कृतज्ञ, उदार, शूर, वीर आणि पराक्रमी होते. त्या उत्तम नगरीत राहणारे सर्व लोक दीर्घायुषी आणि धर्म व सत्य ह्यांचा आश्रय करून राहणारे होते. ते नेहमी स्त्री, पुत्र आणि पौत्र ह्या परिवारासह सुखाने राहत होते. क्षत्रिय ब्राह्मणांचे म्हणणे ऐकत होते. वैश्य क्षत्रियांची आज्ञा पालन करीत होते. शूद्र आपल्या कर्तव्याचे पालन करीत वरील तिन्ही वर्णांची सेवा करीत. पूर्वी बुद्धिमान महाराज मनुने अयोध्येचे जसे रक्षण केले होते, तसेच इक्ष्वाकू कुळातील दशरथ राजाने अयोध्येचे रक्षण केले होते. अग्नितुल्य तेजस्वी, कुटिलतारहित, अपमान न सहन करणाऱ्या व शास्त्रांचे ज्ञान असलेल्या योद्ध्यांनी भरलेली अयोध्या सिंहाच्या गुहेप्रमाणे वाटत होती. कांबोज, वनायू, बाल्हिक ह्या देशांमध्ये उत्तम घोड्यांनी, सिंधू नदीच्या काठावरील अश्वांनी आणि इंद्राच्या उच्चैश्रवा घोड्याप्रमाणे सुंदर घोड्यांनी
अयोध्या नगरी भरली होती. विंध्य आणि हिमालय पर्वतांवर उत्पन्न होणाऱ्या अत्यंत बलवान पर्वताकार मदयुक्त गजरांनी ती नगरी परिपूर्ण होती. त्या नगरीत ऐरावत कुलामध्ये उत्पन्न झालेले महापद्म वंशात उत्पन्न झालेले तसेच अंजन आणि वामन जातीचे हत्ती होते. तेथे हिमालयावर उत्पन्न होणारे भद्र जातीचे, विंध्या पर्वतावर उत्पन्न होणारे भद्र जातीचे, सह्याद्री पर्वतावर उत्पन्न होणारे मृग जातीचे हत्तीही होते. भद्र, मंद्र आणि मृग यांच्या संकराने उत्पन्न झालेल्या भद्रमृग आणि मृगमंद्र ह्या जातीच्या पर्वताकार आणि नेहमी माजलेल्या हत्तींनी ती अयोध्या भरली होती. 3 योजने विस्तार असलेल्या अयोध्येत 2 योजने जागा अशी होती की तेथे जाऊन लढाई करणे असंभव होते. म्हणूनच ती नगरी अयोध्या या सार्थ नावाने प्रसिद्ध होती. अशा नगरीत राहून दशरथ राजा पृथ्वीचे पालन करीत होता. आपल्या सर्व शत्रूंचा नाश करून महातेजस्वी महाराजा दशरथ नक्षत्रगणांवर राज्य करणाऱ्या चंद्राप्रमाणे अयोध्या नगरीत राज्य करीत होता. अयोध्या हे सार्थ नाव असलेल्या मजबूत प्रवेशद्वारे आणि अर्गला असलेल्या सुंदर गृहांनी सुशोभित असलेल्या कल्याणमयी आणि हजारो लोकांनी भरलेल्या त्या अयोध्या नगरीत दशरथ राजा इंद्राप्रमाणे राज्य करीत होता. श्रीकृष्णार्पणमस्तु. आत्ताच आपण अयोध्या नगरीतील प्रजेचे वर्णन, नागरिकांची स्थिती ऐकली. दशरथ राजा त्या नगरीमध्ये कशाप्रमाणे सगळ्यांचं रक्षण करत होता. त्या नगराची काय विशेष गोष्ट आहे ते पहा. चतुर्वर्णाप्रमाणे प्रत्येकजण आपापल्या कर्तव्याला आनंदाने पार पाडत होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या काळामध्ये प्रत्येकामध्ये कुठेही हीन भावना कुठे जाणवत नव्हती की आपण जे कर्म करतोय ते श्रेष्ठ दर्जाचं आहे किंवा निकृष्ट दर्जाचं आहे असं कोणालाही वाटत नव्हतं. ही भावना असणं आणि ती संपूर्ण राज्यामध्ये असणं हीच खूप मोठी विशेष गोष्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की दशरथ राजा मनू नावाच्या राजाप्रमाणे आपल्या नगरीचं रक्षण करत होता. कारण मनू नावाच्या राजानीच, म्हणजे त्यांच्याच कुळामध्ये पूर्वी मनू नावाचा जो राजा होऊन गेला, त्याच राजाने त्या दशरथ नगरीची रचना केली होती. अयोध्या नगरीची रचना केली होती. तर आपल्या राज्यामध्ये कोण कोणत्या प्रकारे विचार करतोय हे त्या राज्यकर्त्यावरती किती अवलंबून असतं ते आपण आत्ताच जाणून घेतलेलं आहे. सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे की आपण जे काही काम करतोय, जे काही कर्म करतोय, जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी आणि जास्त ह्या दर्जाचं भावना आपल्यामध्ये येऊ नये, ही विशेष गोष्ट आपल्याला या सर्गामध्ये ऐकायला मिळाली आहे, शिकण्यासाठी मिळालेली आहे. आणि तसंच आपण देखील आपण जे काही काम करत असो त्याच्यामध्ये आपण आपल्या मनामध्ये हीन भावना येऊ नये त्या कामाबद्दल, तर ती एक विशेष प्रकारे ईश्वराची सेवा असल्यासारखीच आहे. आजच्या भागामध्ये एवढेच. पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. अयोध्येतील नागरिकांची जी स्थिती आपण आत्ता ऐकली, तसेच पुढच्या भागामध्ये अयोध्येतील मंत्री, जे दशरथ राजाच्या राज्यामधले जे मंत्री होते, दरबारातले जे मंत्री होते, ते कसे होते, त्यांचे काय गुणवर्णन केलेले आहे ते आपण जाणून घेऊया. तोपर्यंत श्रीकृष्णार्पणमस्तु. पुन्हा भेटूया अकिरासोबत. ऐकूया वाल्मिकी रामायण. जय जय राम जय श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम. जय जय राम जय
श्री राम, दो अक्षर का प्यारा नाम। राम नाम के जपने से ही, राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम। जय जय राम, जय श्री राम।